आणि म्हणजे जे तक्रारदार आहे किंवा फिर्यादी आणि आरोपीच नव्हे तर पत्रकारांना सुद्धा बसवत होते आणि त्यांचा जो काही राग असेल किंवा निगेटिव्ह गोष्टी असतील त्या पॉझिटिव्ह करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि त्यामुळेच आम्हालाही कधी कधी निगेटिव्ह पॉईंट माहीत असतानाही पॉझिटिव्ह लिहिण्याची वेळ यायची. असे हे आणि हे सर्व ते शिक्षक असल्यामुळे शक्य झालेलं आहे. इतरांना मला वाटत नाही ते शक्य असेल म्हणून. तर प्रत्येक ठिकाणी शिक्षकच ठाणेदार असावा अशी सुद्धा या निमित्ताने माझी मागणी आहे. आणि पोलीस म्हणजे काय, आता इथं या ठिकाणी मला बोलायचं आहे असं बोलल्यानंतर मी एक सर्च केलं आणि ते आमच्या मनातच आहे, पण तरी सुद्धा पब्लिकच्याही मनात असलं पाहिजे. पोलिसांची ड्युटी करत असताना कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काय अडचणी जातात ते पत्रकारापेक्षा कोणालाही जास्त माहिती नाही. कारण आम्ही जेव्हा एखादी बातमी घेतो काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष सांगण्यात येत नाहीत, तर आम्ही त्या गोष्टीचा मागोवा करत असताना पोलीस काय करतात तिथपर्यंत जात असताना खूप अडचणींना त्यांना सामना करावा लागतो. तरीही त्यांच्या घरचे दुःख, वहिनींना सांभाळण्याचं, मुलांना सांभाळण्याचं, त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना नागरिकांच्याही अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये पोलीस हे यशस्वी होत असतात. म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. तर या निमित्ताने तुमचे 2 मिनिटं घेतो आणि एक कविता सादर करतो. कविता म्हणजे पोलीस म्हणजे काय याबद्दल 2 शब्द आहेत. पोलीस म्हणजे काय? पोलीस फिरता वारा आहे. पोलीस म्हणजे वाहता झरा आहे. पोलीस म्हणजे रात्री एकटाच अंधारात चकाकणारा तारा आहे. कारण आपण पाहतो अंधारात कोणीच फिरत नाही आणि पोलीसच 12, 2 वाजता 4 वाजता फिरताना आपल्याला दिसतात, म्हणून तो तारा आहे. पोलीस अंगावरील शहारा आहे. पोलीस रात्रीचा पहारा आहे. फक्त पोलीस आहे सुख आणि दुःखाचा सहारा. पोलीस जनहिताचा नारा. पोलीस आहे अनमोल हिरा. पोलीस म्हणजे धाक अन दरारा. त्याचाच आहे वचक सारा. त्याचा हात धरून पहा काही करू शकतो पोलीस जर असेल तो नीतीचा खरा. पोलीसवर प्रेम करून पहा. एकदा तरी पोलीसवर प्रेम करून पहा. मनापासून त्याच्यावर तुम्ही मरून पहा. जीवाला जीव देईल तुमचं त्याचं नाव काळजावर एकदा तरी कोरून पहा. कसा जगतो एकटा तुम्ही चोरून पहा. प्रेमाचे 2 शब्द त्याच्याशी बोलून पहा. त्याच्यासारख्या यातना एकदा तरी सोसून पहा. अनोळखी जगात तुम्ही एकटे बसून पहा. दुःख असून मनात तुम्ही हसून पहा. त्याच्यासारखे तुम्ही उन्हात उभे राहून पहा. एकदा तरी पोलीसवर प्रेम करून पहा. लेकरासाठी झोडतो तो तसं भेटीसाठी झोडून पहा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही पोलीसच्या यातना सोसून पहा. एकदा तरी पोलीसवर तुम्ही प्रेम करून पहा. प्रेम करून पहा. कारण पोलीस फिर्यादी म्हटलं तरी पोलीस आपल्याला आपला दुश्मनच वाटतो आणि आपण जर आरोपी असू तरी पोलीस आपल्याला दुश्मनच वाटतो. आणि हे सर्व दुश्मन असताना आपण पाहतोय, परंतु त्यांची भूमिका काय आहे तर हे जेव्हा तुम्ही जवळून पहा म्हणजे एकदा पोलिसावर प्रेम करून पहा. प्रेम हे दुरून होत नसतं, म्हणून त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या यातना पाहून जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या यातना पाहिल्या तर पोलीसच आपल्याला तारू शकतो. हाच मी या निमित्ताने सरांना शुभेच्छा देण्यासोबतच माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. कारण पोलिसांबद्दल बोलण्याची कधी संधी येत नाही. सरांच्या निमित्ताने बोलण्याची संधी आली, कारण पत्रकारांच्या हातात माईक देण्यास कोणीच तयार नसतो आणि तोही पोलीस तर शक्यच नाही. कारण पोलीस आणि पत्रकार म्हटलं की एकमेकाचे शत्रू असं मानले जाते, परंतु तसं नाही आहे. पत्रकार आणि पोलीस हे नातं जपत असताना काही ज्या गोष्टी आहेत त्या या
शब्द मी ते पाहत असताना गुगलवर त्या शब्दात माझ्या ज्या भावना होत्या ते दिसल्या, म्हणून तीच कविता मी या ठिकाणी निवडली. आणि पोलिसावर खरंच सर्वांनी या निमित्ताने मी सांगतोय की सर्वांनी प्रेम करून पहा, त्यांच्यातील प्रेम तुम्हाला दिसेल. आजच्या या निरोप समारंभाला साहेबांनी या ठिकाणी सपत्नीक हजर राहिले आणि हा सर्वांचा आदर सत्कार त्यांनी स्वीकारला, आमचा पत्रकारांचाही स्वीकारला. ज्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी ड्युटी केली तशीच ड्युटी बुलढाणा शहरामध्ये त्यांनी करावी आणि त्यांचं ते नाव आमचे तिथूनचे पत्रकार जेव्हा बातमी स्वरूपाने टाकतील तीच बातमी, सुखद बातमी आम्हाला इथं वाचायला भेटो, ह्याच त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.